हॅलो विद्यार्थी मित्रांनो, शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला जो कालचा धडा बघितलेला आहे आपण 10 अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन आणि लिखाण, त्याच्यामधले आपल्याला स्वाध्याय मधले जे मेन प्रश्न आहेत ते मेन प्रश्न वेगळ्या वेगळ्या टाइपचे एक एक क्वेश्चन घेतलेले आहेत। ते सगळे क्वेश्चन्स आपल्याला साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बघायचे आहेत। बघा, तर पहिला प्रश्न आपल्याला असं सांगतोय, बघा 600606। मी आता ही संख्या वाचणार नाहीये मुद्दाम याच्यासाठी की तुम्हाला ही जी काही संख्या दिली आहे ही संख्या अक्षरामध्ये लिहायची आहे। जर मी वाचली तर तुम्हाला लगेच ऑप्शन कळून जाणार आहे, त्याच्यामुळे मी आधी सुरुवातीला वाचत नाहीये। 600606 ही संख्या जी दिलेली आहे ती आपल्याला अक्षरामध्ये लिहायची। खाली ऑप्शन दिलेले 60,60,60,000, 6,06,06,006, 60,606, 6,06,606। जो वरचा नंबर आहे तो आपण खाली लिहिणार आहोत, पहा एकदा 600606। जेव्हा अशी एखादी नंबर येतात तेव्हा आपण काय करायचं, मी जी ट्रिक सांगितली ती ट्रिक आपल्या उजव्या हाताकडून एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष असं लिहून घ्यायचं। ज्यावेळेस आपण लिहून घेतो त्याच्यानंतर हा एक लक्ष आला असल्यामुळे तिथे एक कॉमा द्यायचा आहे। परत जे 10,000चे 2 शून्य आहेत त्याला 2 कॉमा द्यायचे, एक कॉमा द्यायचा। आणि पुढचे जे शतकाचे म्हणजे 606 आहे तो नंबर तशाला तसा ठेवायचा। आता हे वाचायला खूप सोपं जाणार आहे। बघा, 6 लक्ष हे 2 शून्य असल्यामुळे याला काही वाचणार नाही आपण। 6,06,606 आपल्या ऑप्शन मध्ये कुठं आहे बघा, 6,06,606 ऑप्शन नंबर 4 अशा पद्धतीने आपण तो काय करणार आहोत, वाचणार आहोत। म्हणजेच आपल्याला तो अक्षरामध्ये लिहिता येणार आहे। 6,06,606 अशा पद्धतीने तो नंबर वाचायचा आहे। आणि आपल्याकडे बघा 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये 6,06,606 असं लिहून दिलेलं आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4। त्यामुळे कधीही संख्या लिहून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताकडून आपण काय करायचं आहे, उजव्या हाताकडून हा जो नंबर आहे तो नंबर पूर्णपणे एकक, दशक, शतक म्हणजे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅख मध्ये लिहून घ्यायचा आहे नंतर आणि तो वाचायचा आहे। पुढचा क्वेश्चन आहे बघा, पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला अक्षरामध्ये रायटिंग मध्ये लिहून दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की तो अंकात लिहायचा आहे। बघा, इथं ऑप्शन मध्ये आपल्याला सगळे ऑप्शन दिलेले आहेत। आता हे ऑप्शन वाचायची गरज नाही, आपण ऑप्शन मध्ये काय करणार आहोत, तर जे आपल्याला दिलेलं आहे बघा, जे आपल्याला दिलेलं आहे 8,80,080 ही जी संख्या आहे ती संख्या आपल्याला अक्षरामध्ये अक्षरात दिलेली आहे आणि अंकामध्ये लिहायला सांगितली आहे। मग 8 लक्ष, बघा सरळ सरळ आता आपण काय करणार आहोत, संख्या लिहिणार आहोत। 8,80,000 नंतर 80,080, बघा हजारच्या पुढे काय 3 शून्य, 80,080। आता मी हा एक नंबर लिहिला पण माझा नंबर बरोबर आहे की नाही ते मला माहित नाही, तर मग हा चेक कसा करायचा, परत लिहा याच्यावर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष। बघा इथं काय सांगितलं होतं, 8 लक्ष म्हणजे आपलं 8 लक्ष आलेलं आहे। नंतर काय सांगितलेलं आहे बघा, नंतर 8 लक्ष 80,000 आपला 80,000 आलेला आहे। मी इथे एक कॉमा देते, इथे एक कॉमा देते, म्हणजे 8,80,000 आलेला आहे। आणि परत नंतर 80 सांगितलेलं आहे। शतकच्या जागी काहीच नाहीये त्याच्यामुळे आपण शतकच्या जागी काहीच नाही, 0 लिहिला आणि 80 असं लिहिल्यानंतर आपली जी ही संख्या आहे बघा, परत मोठी लिहिते मी, 8,80,080 ही संख्या आपली बरोबर आलेली आहे। आपल्या ऑप्शन मध्ये शोधा की ही संख्या कुठं आहे। बघा आपल्या ऑप्शन मध्ये ही संख्या आहे 4 नंबरला। बघा 8,80,080 ऑप्शन नंबर 4। अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन नंबर काय करायचा आहे, 4 दाखवायचा आहे। जसं संख्या दिल्यानंतर ती वाचणं सोपी आहे त्याच पद्धतीने दिलेली जी काय अक्षरातली संख्या आहे ती अंकात लिहिणं सुद्धा अगदी तसंच सोपं आहे। इथं काय सांगितलं होतं आपल्याला, जे सांगितलंय ते लिहून घ्या, पण तो नंबर बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी परत आपल्याला काय करायचं आहे, मी मोठ्या अक्षरात लिहिते बघा, परत ते काय करायचं, एकक, दशक, शतक मध्ये मोजायचं आहे। म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे की आपला नंबर बरोबर आहे की चुकला। युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000
लाख. अशा पद्धतीने आपला ऑप्शन नंबर 4 आलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? म्हणजे नंबर दिलेत आणि त्याचं वाचन दिलेलं आहे, पूर्ण आपल्याला अंकामध्ये नंबर दिलाय आणि अक्षरात सुद्धा नंबर दिलाय, तो बरोबर आहे की नाही तेवढं बघायचं आहे. पहिलं बघा, मी आता लिहिणार नाही, डायरेक्ट वाचते. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. म्हणजे 2 लाख, 2 लक्ष, लक्ष आणि लाख एकच. 2,13,508 म्हणजे आपली जी संख्या आहे त्याचं लेखन जे पुढे दिलंय ते एकदम बरोबर आहे. पुढचा ऑप्शन बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 6,30,412. तो जो आपल्याला लिहून दिलेला आहे तो बरोबर आहे. म्हणजे पहिली जोडी बरोबर, दुसरी जोडी बरोबर. आता तिसरी बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, लक्ष, लाख, लक्ष एकच. 9,89,050. बघा, 9,89,050. पण इथं काय दिलंय? 5 दिलेलं आहे. त्याच्यामुळं जी काही आपली ही ऑप्शनची जी तिसरी जोडी आहे ती तिसरी जोडी चुकीची आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 येणार आहे. तरी सुद्धा आपण एकदा चेक करण्यासाठी चौथा पण ऑप्शन बघूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 3,03,303. 3,03,303 म्हणजे ही जोडी आपली बरोबर आहे. तर या चारही ऑप्शन मधून चौथी जोडी जी आहे ती चुकीची आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर काय येणार आहे? 3. आलं लक्षात? तसाच पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे बघा, प्रॅक्टिस सेट मधला महत्वाचा. आपल्याला पूर्ण नंबर दिलेला आहे. हा नंबर काय आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. म्हणजे इथं काय येणार आहे? 76 लाख म्हणजे 76,45,213. हे पूर्ण आपल्याला वाचन आहे. काय मी काय सांगितलेलं आहे? 76,45,213 ही संख्या आहे. या संख्येत लक्ष, हजार आणि दशक, दशक असं सांगितलं त्यांनी. या स्थानावर अनुक्रमे कोणते कोणते अंक येतील? अनुक्रमे सांगितल्यामुळे त्यांनी जसा क्रम दिलेला आहे तसाच क्रम आपल्याला ऑप्शन मध्ये सुद्धा लिहायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला लक्ष या प्लेसवरची, या ठिकाणावरची संख्या पाहिजे. लक्ष सांगितलंय, दशलक्ष नाही. लक्ष म्हणजे हा 6. हजार, हजार म्हणजे 10,000 सांगितलेला नाही, हजार सांगितलेला आहे म्हणजे 5. आणि दशक सांगितलेला आहे बघा, दशक वर आहे 1. आपला ऑप्शन नंबर आहे बघा 651 म्हणजे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. अनुक्रमे या शब्दाचा अर्थ असा होतो की त्यांनी ज्या पद्धतीने क्रम दिलाय त्याच पद्धतीने ऑप्शन मध्ये सुद्धा क्रम घ्यायचा आहे. उलटा सुलटा क्रम घेतला तर आपला ऑप्शन चुकून जाणार आहे. समजलं? आता या आणि या ऑप्शन मध्ये बघा अंक सारखे आहेत पण क्रम चुकला असल्यामुळे दुसरा ऑप्शन येत नाही, ऑप्शन नंबर 1 येतं. अशा पद्धतीने आपण आज 2.1 मधले स्वाध्याय मधले मेन क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही कमेंट मध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि याच्या पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत.